नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभवी गावंडे आकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आकारच्या टॉपिक वाईज सिरीजमध्ये आज एन्व्हायरमेंटचा अभ्यास करताना आपण बायोस्फिअर रिझर्व्सला समजून घेऊयात. भारतामध्ये एकंदरीत 18 बायोस्फिअर रिझर्व्स आहेत आणि जेव्हा वन्यजीव आणि पर्यावरणाचा आपण विषय घेतो, पर्यावरणाच्या संरक्षणाबद्दल बोलतो, तर बायोस्फिअर रिझर्व जे आहे हे सर्वात मोठं आपल्याला एक कन्झर्वेशन स्ट्रॅटेजीमधलं जे आहे तो प्रोजेक्ट किंवा प्रोग्राम असलेला दिसून येतो. हल्लीच्या काळामध्ये एक्झाम्समध्ये एन्व्हायरमेंटचं वेटेज वाढत आहे. एन्व्हायरमेंटचे टॉपिक्स आर व्हेरी ट्रेंडिंग इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आणि त्यामुळे असे काही टॉपिक्स आहेत जे बेसिक आहेत, ते आपल्याला आपण असं म्हणूयात की तोंडी पाठ पाहिजे है ना. म्हणजे जसं आता बायोस्फिअर रिझर्व आहे, नॅशनल पार्क्स आहेत, आपले वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहेत, तर असे बरेच शब्द येतात. मग यामध्ये स्लाईड्सचे कन्फ्युजन्स विद्यार्थ्यांना असतात, ते नसायला हवेत है ना. तर इव्हेंच्युअली हळूहळू आपले ते क्लिअर होतील आणि यासाठी ज्या गोष्टी स्पेसिफिक थोड्याफार आपल्याला माहिती आहेत ते 100% क्लॅरिटीने माहीत असाव्यात, इज व्हॉट आय मीन बाय दॅट. ओके, चला मग आता आपण आधी समजून घेऊ की बायोस्फिअर रिझर्व काय असते, कसे असतात आणि हे 18 बायोस्फिअर रिझर्व जे भारतामध्ये आहेत ते कोणते आहेत. ठीक आहे, आणि पॉसिबली होत असेल तर लेक्चर बघता बघता ते 18 बायोस्फिअर रिझर्व पाठ करून घ्या. ठीक आहे, आता बायोस्फिअर म्हणजे काय होतं, तर बायोस्फिअर जेव्हा आपण म्हणतो बायोस्फिअर याला मराठीमध्ये आपण जीवावरण असं म्हणतो. है ना. तर यामध्ये ना लँड, वॉटर आणि एअर म्हणजे जमीन, जल आणि हवा, या सगळ्यांचं ज्या ठिकाणी एक बफर बनतं है ना, ज्या ठिकाणी तिन्ही गोष्टी एकत्रित येतात त्या ठिकाणी जीवावरण पॉसिबल होते. ठीक आहे, पर्यावरणाचं महत्त्व जाणून घेता निसर्ग सद्यस्थितीमध्ये संकटात आहे आणि त्यामुळे माणसाचं आयुष्य जीवन संकटात आहे. अनेक प्रकारे निसर्गाला जे होणारे घात आहेत याचा परिणाम डायरेक्टलीच आहे, जे आहे मानवाच्या ह्युमन स्पेसिसवर होताना आपल्याला दिसून येत आहे. मग याचं इम्पॉर्टन्स लक्षात घेतात आंतरराष्ट्रीयरित्या म्हणा किंवा राष्ट्रीयरित्या म्हणा, आंतरराष्ट्रीयरित्या अनेक प्रकारचे इन्स्टिट्यूशन्स आहेत ते, आणि राष्ट्रीयरित्या आपलं जे सरकार आहे ते बऱ्याच प्रकारचे प्रयत्न करत आहेत की आपल्याला निसर्गाला वाचवता यावं, आपल्याला पर्यावरणाला वाचवता यावं आणि त्यामध्ये राहणाऱ्या वन्यजीवांना वाचवता यावं, की शेवटी माणूस वाचला पाहिजे है ना. मग याचाच एक भाग म्हणून आपल्याला काय दिसते आहे, तर बायोस्फिअर रिझर्व नावाचा एक प्रोग्राम जो आहे तो आपल्याला असलेला दिसून येत आहे. म्हणजे बायोस्फिअर रिझर्व्स आधी लँड्स किंवा एरियाज ज्यांच्या स्पेसिफिक बाउंड्रीज असतात है ना, म्हणजे विशिष्ट सीमांमध्ये असणारे काही एरियाज असतात ज्यांना आपली सरकार जी आहे नॅशनल गव्हर्नमेंट बायोस्फिअर रिझर्व म्हणून घोषित करते आणि त्यांना बायोस्फिअर रिझर्व म्हणून घोषित केल्यानंतर त्या विशिष्ट ठिकाणी काही गोष्टी अलाउड असतात, काही नसतात. याची चर्चा आपण पुढे करणार आहोत. याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे, तर याला स्पेसिफिकली आपण काय म्हणतो आहे, मल्टीपर्पज प्रोजेक्ट्स. ठीक आहे, बायोस्फिअर रिझर्व्स आर द मल्टीपर्पज प्रोजेक्ट. या ठिकाणी असं नाही आहे की फक्त वन्यजीवांचं संवर्धन करायचं आहे. ठीक आहे, वन्यजीवांचं संरक्षण जर फक्त तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही नॅशनल पार्क्स बनवाल है ना. त्यानंतर संवर्धन करायचं आहे तर तुम्ही वाईल्ड लाईफ सँच्युरी बनवाल. ठीक आहे, दीज आर दी मल्टीपर्पज प्रोजेक्ट. बायोस्फिअर रिझर्व म्हटला तर हा शब्द तुमच्या डोक्यात आला पाहिजे. ठीक आहे,
अभ्यास करताना आपले दोन प्रकारचे माइंड ॲक्टिव्ह असतात, फोकस्ड माइंड आणि डिफ्यूज माइंड, है ना. तर डिफ्यूज माइंड, आता याबद्दल इथे आपण चर्चा नाही करू शकत, थोडं तुम्हाला वेळ असतं तर गुगलवर वाचून घ्या. डिफ्यूज माइंडच्या स्टेटमध्ये तुम्ही जेव्हा हा टॉपिक वाचताना जात आहात तर ह्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये पटापट लिंक झाल्या पाहिजे. बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणजे मल्टीपर्पज प्रोजेक्ट. मल्टीपर्पज प्रोजेक्ट म्हणजे पर्यावरणाशी संदर्भात आहे, संवर्धन आणि संरक्षण तर आहेच, मग त्याच्यासोबत पण अनेक गोष्टी आहेत. तर काय आहे की वन्यजीव आणि संवर्धन आणि संरक्षण आहे, तर यामध्ये माणसाचा काय वाटा असावा, माणसाने कशा प्रकारचे कार्य करावे, कशा प्रकारचं सहकार्य करावं आणि कशा प्रकारचा आपण म्हणू एकंदरीत वाटा त्याचा असला पाहिजे की निसर्गाचं संवर्धन झालं पाहिजे. तर माणूस आणि पर्यावरण यांच्या दोघांचं जे नातं आहे ना ते घट्ट करण्याचं काम, मेन जे ध्येय आहे ते बायोस्फिअर रिझर्व्ह एस्टॅब्लिश करण्याचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. मानव आणि पर्यावरण या दोघांमधलं जे नातं आहे, जे रिलेशनशिप आहे यांचं, ते घट्ट करण्याचं, ते स्ट्रॉंग करण्याचं काम करणे म्हणजे कशाचं उद्दिष्ट आहे, बायोस्फिअर रिझर्व्ह एस्टॅब्लिश करण्याचं. तर बायोस्फिअर रिझर्व्समध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे नॅशनल पार्क्स आणि वाईल्ड लाईफ सँच्युरीज येताना दिसून येतील. एक असू शकतात, अनेक सुद्धा असू शकतात, बिकॉज दीज आर द मल्टीपर्पज प्रोजेक्ट्स आणि म्हणून यांची संख्या फक्त 18 आहे. ठीक आहे, चला. देशाद्वारे स्थापित केलेले साईट्स आहेत, है ना. साईट म्हणजे एक स्पेसिफिक लँड एरिया आहे ज्याला बाउंड्रीज ज्या आहेत त्या गव्हर्नमेंटने सांगितलेल्या आहेत, पण याच्या ज्या बाउंड्रीज असतात त्या एकदम रिस्ट्रिक्टेड नसतात. नॅशनल पार्कसारख्या त्या कुठल्या कायद्यामध्ये लिहिल्या जात नाहीत, त्या फक्त नोटीसद्वारे, नोटिफिकेशनद्वारे गव्हर्नमेंट जाहीर करते. ठीक आहे, तर देशाद्वारे स्थापित केलेली ही एक साईट आहे. स्थानिक समुदायाच्या प्रयत्नांवर, है ना, आणि योग्य विज्ञानावर म्हणजे सायंटिफिक टेम्परामेंटवर आणि त्या ठिकाणचे लोकल कम्युनिटीजचे एफर्ट्स, सायंटिफिक टेम्परामेंट आणि पर्यावरणाचं प्रोटेक्शन प्लस कन्झर्वेशन, है ना, हे ध्येय कशाचं आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी युनेस्को, ठीक आहे, युनेस्कोद्वारे एक प्रोग्राम 1971 मध्ये बनवण्यात आला. मॅन अँड बायोस्फिअर, ठीक आहे, माणूस आणि बायोस्फिअर जे वावरण. तर या प्रोग्रामच्या अंतर्गत युनेस्कोने सगळ्या देशांना सांगितलं की आपापल्या देशामध्ये तुम्ही बिनधास्तपणे बरेचसे बायोस्फिअर रिझर्व्ह जे आहेत ते बनवा, घोषित करा आणि या ठिकाणी मग पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आम्ही तुम्हाला फंड्स ॲलोकेशन करून देऊ. तुम्हाला त्या ठिकाणी काही रिसर्च असेल स्पेसिसबद्दल, है ना, त्यांना कन्झर्व करण्यासाठी काही आपण म्हणू की नवीन टेक्नॉलॉजी मेकॅनिझम तुम्हाला पाहिजे असेल तर जे आमच्याकडून होणार आहे आम्ही सगळे प्रयत्न करून तुम्हाला जे आहे प्रोव्हाइड करून देऊ, असं सगळं युनेस्कोने सांगितलं. आणि मग सगळे देश लागले कामावर, त्यांनी आपापल्या देशामध्ये बायोस्फिअर रिझर्व्ह एस्टॅब्लिश करणं सुरू केले. ठीक आहे, भारतामध्ये पहिला निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह आहे. 1986 मध्ये तो आपल्याला स्थापन झालेला दिसून येतो. ठीक आहे, निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह, निलगिरीज जे माउंटेन्स आहेत आपल्या सह्याद्रीमध्ये किंवा वेस्टर्न घाटमध्ये 3 राज्यांमध्ये तो येतो, आपलं कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ. ठीक आहे, ओके. सो तो भारतातला पहिला आहे आणि हा जो प्रोग्राम आहे मॅन आणि बायोस्फिअर हा 1971 मध्ये झालेला दिसून येतो. तर संपूर्ण जगामध्ये जर आपण बघितलं तर हे नेटवर्क 134 देशांमध्ये आहे, 738 साईट्स या ठिकाणी आहेत आणि 22 ट्रान्सबाउंडरी साईट्स ज्या आहेत त्या आपल्याला असलेल्या दिसून येतात. ठीक आहे, दिस इज जस्ट टू ॲड अनदर, लेकिन हे आपल्याला पेपरमध्ये काही येणार नाही. इंग्लिशमध्ये ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी या ठिकाणी इंग्लिशमध्ये सेम आपण कंटेंट ॲड केलेलं आहे. ओके, ध्येय जर तुम्ही याचे बघितले बायोस्फिअर रिझर्व्ह एस्टॅब्लिश करण्याचे तर 3 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहिले आहे कन्झर्वेशन, दुसरा शब्द आहे डेव्हलपमेंट आणि तिसरा आहे लॉजिस्टिक्स किंवा लॉजिस्टिक सपोर्ट. ठीक आहे,
कन्झर्वेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे याचा अर्थ होतो संवर्धन करणे. आता संवर्धनाचाही काहीतरी आतमध्ये हा तर एक शब्द आहे ना, याचा अर्थ असेल अजून काही. संवर्धन करणे म्हणजे एखाद्या गोष्टीची जी व्हॅल्यू आहे ती टिकून ठेवणे. ठीक आहे, फक्त ती गोष्ट मेयर ती गोष्ट असून काही कामाची नाही आहे, त्याची जी व्हॅल्यू आहे ना ती टिकून राहिली पाहिजे. म्हणजे व्यक्ती फक्त उपस्थित असून काही अर्थ नाही आहे, त्याचा प्रसन्न चित्ताने तो त्या ठिकाणी उपस्थित असावा है ना. म्हणजे तो आपण म्हणू की त्याच्या मूडचं संवर्धन झालेलं आहे. तर पर्यावरण म्हणजे फक्त तुम्हाला ग्रीनरीज दिसणे महत्त्वाचं आहे का? नाही. त्या स्पेसिफिक झाडामध्ये जेही काही कंटेंट असेल, त्याचं जेही काही क्वालिटी न्यूट्रिशन त्याच्यामध्ये असत असेल, त्याच्या ज्या प्रॉपर्टीज असतील त्या जायला नको. त्या ठिकाणी त्या झाडाचं जे महत्त्व आहे, त्याच्या प्रॉपर्टीज जशाच्या तसा राहायला पाहिजे. नाही तर आपण आजकाल मॉडर्नायझेशनच्या चक्करमध्ये किंवा आपण सॉरी हायब्रिड्सच्या चक्करमध्ये त्या स्पेसिफिक प्लांट्स असतील आहे ना किंवा ॲनिमल स्पेसीस असतील, त्यांच्या जेनेटिक क्वालिटीज जर चेंज करून टाकल्या आणि त्यांच्या प्रॉपर्टीज जर चेंज झाल्या तर त्याला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून त्यांच्या व्हॅल्यू आपल्याला कन्झर्वेशनमध्ये टिकून ठेवायच्या आहेत. डेव्हलपमेंट, तर ज्या ठिकाणी आपण बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणतो आहे, या ठिकाणी जी डिबेट आहे ना डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंटची ती राहणारच नाही. देअर विल बी नो डिबेट, देअर विल बी ओनली एन्व्हायरमेंट देअर. ठीक आहे, तर जो विकास आहे या ठिकाणी तो पर्यावरणाला धरून होईल. तुमच्या लिस्टमध्ये प्रायोरिटीमध्ये पर्यावरण राहील आणि त्यानंतर तिथली कम्युनिटी राहील, त्यानंतर त्यांचं जेही काही आपण असं म्हणू की लोकल्सची जी लाईफस्टाईल आहे, जी परंपरागत चालत आलेली आहे ती राहील आणि मग येणार आहे विकास. तर या ठिकाणी विकासाला कारण पर्यावरणाला या ठिकाणी प्रायोरिटी देण्यात आलेली आहे. ठीक आहे, प्रायोरिटाईज करण्यात आलेलं आहे. आणि तिसरं आहे लॉजिस्टिक सपोर्ट. लॉजिस्टिक सपोर्ट म्हणजे इंटरनॅशनल नेटवर्क जे आहे ते संपूर्ण जगामध्ये, कारण युनेस्कोचा प्रोग्राम आहे, आंतरराष्ट्रीय या ठिकाणी आपल्याला सहकार्य असलेलं दिसून येते. तर एक नेटवर्क बनवण्यात येणार आहे जगातल्या सगळ्या बायोस्फिअर रिझर्व्समध्ये. आणि मग या ठिकाणी असणाऱ्या वन्यजीवांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपण म्हणू की जसे आपल्याला अनेक फॅसिलिटीज लागतात, लक्झरियस गोष्टी आपण बनवत राहतो, माणूस स्वतःसाठी बनवत राहते है ना. कार्समध्ये अजून बेटर कार्स, ज्या ठिकाणी अजून बेटर सेफ्टी असेल, अजून बेटर एक्सपिरियन्स असेल, तर तशाच प्रकारच्या अनेक चांगल्या चांगल्या सुविधा गोष्टी है ना, हे सगळं प्राण्यांसाठी वन्यजीवांसाठी निर्माण करणे, पर्यावरणासाठी निर्माण करणे आणि मग ही सगळी जी टेक्नॉलॉजी आहे ही शेअर करणे. म्हणून यासाठी एक नेटवर्क, एक जाळं बनवावं लागेल. ते सुद्धा ध्येय आहे मेन बायोस्फिअर रिझर्व्ह बनवण्याचं. ठीक आहे, तर हे 3 शब्द लक्षात ठेवायचे: कन्झर्वेशन, डेव्हलपमेंट आणि लॉजिस्टिक्स पण म्हणा किंवा लॉजिस्टिक सपोर्ट, काही पण लक्षात ठेवलं तरी चालेल. चला, त्यानंतर आपल्याला काय समजायचं आहे बायोस्फिअर रिझर्व्हबद्दल. आता हे मल्टीपर्पज प्रोजेक्ट असतात, यामध्ये कन्झर्वेशन आणि प्रोटेक्शन सोबत त्या ठिकाणी असणारा माणूस आणि पर्यावरण यांचं नातं घट्ट करण्याचं काम आपल्याला केलेलं दिसून येते है ना. तर या ठिकाणी ना 3 झोन्स पाडले जातात. जे बायोस्फिअर रिझर्व्स असतात त्याच्यामध्ये जो एरिया आहे संपूर्ण तो 3 झोनमध्ये डिवाईड केला जातो: कोवर, बफर आणि ट्रान्झिशनल झोन. सॉरी, कोवर, बफर आणि जे सगळ्यात मधामध्ये असते त्याला म्हणतात कोअर झोन. ठीक, आपल्याला कोअर झोन असलेला दिसून येतो, जो थोडासा व्हायलेट, आपल्याला डार्क व्हायलेटमध्ये आहे किंवा ब्लू आपण म्हणूयात है ना. याला म्हणतात बफर झोन. आणि हा बाहेरचा जो आहे दिस इज द ट्रान्झिशन झोन. ठीक आहे, तर कोअर, बफर आणि ट्रान्झिशन. कोअर जो झोन आहे हा मुख्य भाग असतो त्या विशिष्ट बायोस्फिअर रिझर्व्हचा. या ठिकाणी ॲब्सोल्युटली नो इंटरफेरन्स इज अलाउड. ठीक आहे, बट एक्सेप्शन टू रिसर्च ॲक्टिव्हिटीज. तर जे सायंटिस्ट संदर्भात रिसर्च करायचं आहे आणि तेच प्लांट किंवा तेच स्पेसीज किंवा त्या ठिकाणी असणारा, आता दगड माती आहे ना, जिओ सायंटिस्ट ऑल्सो देअर है ना. मग त्याला इलाज नाही तर फक्त सायंटिस्ट लोकांना जे आहे रिसर्चसाठी त्या एरियामध्ये रिस्ट्रिक्शनच्या आतमध्ये जाऊ दिलं जाते. अदरवाईज ॲब्सोल्युटली नो इंटरफेरन्स इज अलाउड. ठीक आहे, जो बफर झोन आहे तर कोअर झोन तुम्ही संपूर्ण प्रोटेक्ट केला. बफर झोनमध्ये लिमिटेड ॲक्टिव्हिटीज आर अलाउड. फॉर एक्झाम्पल लिमिटेड टुरिझम. ठीक आहे, म्हणजे स्पेसिफिक एवढ्याच लोकांना एंटर करण्यात येईल किंवा मग सगळ्या संपूर्ण झोनमध्ये फिरू न देता स्पेसिफिक काही एरियामध्येच त्यांना जाता येईल.
त्यातही काही परमिशन्स असतील है ना, ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर लिमिटेड गेझिंग इज ऑल्सो अलाउड. गेझिंग म्हणजे घास चरवणे ना, चारा चरवणे. तर लिमिटेड चरवणे जे आहे एका लिमिटमध्ये अलाऊ आहे. फिशिंग जर या ठिकाणी काही आपण म्हणू तळे वगैरे असतील तर मग लिमिटेड फिशिंग इज अलाउड. अशा प्रकारे त्या ठिकाणी एकदम लिमिटेड परमिशननी बफर झोनमध्ये काही ॲक्टिव्हिटीज अलाउड आहेत. त्यानंतर येते ट्रान्झिशन झोन. ट्रान्झिशन झोनमध्ये सेटलमेंट्ससुद्धा अलाउड असतात. या ठिकाणी काही लिमिट वगैरे नसते, फक्त पर्यावरणाला घातक कुठल्या गोष्टी या ठिकाणी नसतात. त्या ठिकाणची जी कम्युनिटी आहे राहणारी गावातले लोक, ते यांच्या सेटलमेंट्स घरं या ठिकाणी असतात. या ठिकाणी शेती केली जाते है ना. या ठिकाणी आपण म्हणू की चारा चरवणे वगैरे आहे, हे संपूर्ण अलाउड आहे है ना. फिशिंग वगैरे सगळं या ठिकाणी अलाउड आहे. पर्यावरणाशी निगडीत सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला अलाउड असलेलं दिसून येतात ट्रान्झिशन झोनमध्ये. बफर झोनमध्ये लिमिटेड टुरिझम वगैरे या सगळ्या गोष्टी, लिमिटेड फार्मिंग, लिमिटेड गेझिंग चरवणे, लिमिटेड आपण म्हटलं रिक्रिएशन वगैरे या ठिकाणी. पण या ठिकाणी ना नेसला कशाच्या संदर्भात, पर्यावरणाच्या संदर्भात. ठीक आहे. जसं काही पर्यावरणाचे कार्यक्रम वगैरे असतील ते या ठिकाणी इस्टॅब्लिश म्हणजे आपण म्हणून ऑर्गनाईज करण्यात येतील. विद्यार्थ्यांचा NSSचा काही असेल कॅम्प वगैरे तर त्यांना इथे व्हिजिट करण्याला प्रोत्साहन देण्यात येईल की तुम्ही इथे व्हिजिट करा या बायोस्फिअर रिझर्व्हमध्ये वगैरे, सगळं अवेअरनेस वाढवण्यासाठी. कारण की आपल्याला एक नातं इस्टॅब्लिश करायचं आहे ना माणूस आणि पर्यावरणामध्ये, त्यासाठी. ठीक आहे. तर कोअर झोन, बफर झोन आणि ट्रान्झिशन झोन असे आपल्याला 3 झोन्स बायोस्फिअर रिझर्व्समध्ये असलेले दिसून येतात. चला त्यानंतर आता बघूयात भारतामध्ये असणारे 18 बायोस्फिअर रिझर्व्स कोणकोणते आहेत. हे सगळे तुम्हाला लर्न पाहिजे. ठीक आहे. नॉर्थ पासून साऊथकडे येऊयात. सगळ्यात आधी कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व. ठीक आहे. कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व हिमाचल प्रदेशमध्ये आहे. कोल्ड डेझर्ट भारताचा लद्दाख मानला जातो म्हणून लद्दाखमध्ये हा आहे असं समजायचं नाही. हिमाचल प्रदेशमध्ये हा असलेला आपल्याला दिसून येतो कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व. त्यानंतर नंदादेवी नाव ऐकूनच तुम्ही सांगून द्याल, नंदादेवी कुठे आहे? उत्तराखंडमध्ये असलेला बायोस्फिअर रिझर्व आहे नंदादेवी बायोस्फिअर रिझर्व है ना. 1 झाली, 2 झाली. कंचनजंगा इज ऑल्सो व्हेरी फेमस नेम. तर हुशार विद्यार्थी आहेत. कंचनजंगा कुठे आहे? तर सिक्कीममध्ये आहे ना. तर सिक्कीममध्ये असणारा कंचनजंगा बायोस्फिअर रिझर्व. या ठिकाणी रेड पांडास जे आहेत ते जास्त प्रमाणामध्ये असलेले दिसून येतात. कंचनजंगा असो, मानस असो, नोकरेक असो, या ठिकाणी तुम्हाला रेड पांडासची संख्या असलेली दिसून येते. झाला कंचनजंगा बायोस्फिअर रिझर्व. मानस बायोस्फिअर रिझर्व माहिती आहे तुम्हाला कुठे असणार आहे? आसाममध्ये है ना. तर आसाममध्ये मानस बायोस्फिअर रिझर्व. दिहांग आणि दिबांग बायोस्फिअर रिझर्व, त्या ठिकाणी वाहणाऱ्या नद्यांवर याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे कारण त्या त्याच्या मधातून जातात. बायोस्फिअर रिझर्वच्या एरियाच्या मधामधून ह्या नद्या वाहतात. त्याच्यामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये असणारा दिहांग आणि दिबांग बायोस्फिअर रिझर्व. त्यानंतर दिब्रू सुखोवा बायोस्फिअर रिझर्व. दिब्रू सुखोवा जो आहे हा भारतातला एरियानुसार सगळ्यात लहान असणारा बायोस्फिअर रिझर्व आपल्याला असलेला दिसून येतो आहे ना. 765 स्क्वेअर किलोमीटर आपल्याला याचा टोटल एरिया असलेला दिसून येतो. सगळ्यात मोठा जर तुम्ही म्हणाल तर रन ऑफ कच्छ गुजरातमध्ये असणारा बायोस्फिअर रिझर्व आहे. 12,454 स्क्वेअर किलोमीटर्स एरिया आहे रन ऑफ कच्छचा. ठीक आहे. तर सगळ्यात मोठा बायोस्फिअर रिझर्व आहे ग्रेट रन ऑफ कच्छ बायोस्फिअर रिझर्व. त्यानंतर नोकरेक जो आहे मेघालयमध्ये तो सुद्धा महत्त्वाचा आहे. सुंदरबन बायोस्फिअर रिझर्व, रॉयल बेंगॉल टायगर्स या ठिकाणी सापडतात. भारतामध्ये असणारा फार महत्त्वाचा बायोस्फिअर रिझर्व आहे. बायोस्फिअर रिझर्व हे जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणच्या एरियामध्ये आपल्याला असलेले दिसून येतात. म्हणजे दोन्ही एरियाज या ठिकाणी येऊ शकतात. तर सुंदरबन्समध्ये आपल्याला ते दिसून येतं. रॉयल बेंगॉल टायगर्स या ठिकाणची इम्पॉर्टंट स्पेसिस आहे. आणि एंडेमिक स्पेसिसला या ठिकाणी आपण असं म्हणू की डोक्यावर घेतलं जाते. ऑब्व्हियसली ते महत्त्वाचंही आहे ना. एंडेमिक स्पेसिस म्हणजे आपल्या देशामध्येच जन्म झालेली म्हणजे इथली मूळची प्रजाती ज्याला आपण म्हणू है ना. तर त्या एंडेमिक स्पेसिसला फार महत्त्व या ठिकाणी कन्झर्वेशनच्या वेळेस दिलं जाते. उडीसामध्ये असणारा सिमलीपाल बायोस्फिअर रिझर्व. ठीक आहे. सुंदरबन्स नंतर सुंदरबन्स पश्चिम बंगाल पासून आपण इकडे आलो ओडिसामध्ये सिमलीपाल बायोस्फिअर रिझर्व. त्यानंतर
एम पीमध्ये असणारा अमरकंटक बायोस्फिअर रिझर्व आणि पन्ना बायोस्फिअर रिझर्व, ठीक आहे. त्यानंतर पचमढी बायोस्फिअर रिझर्व, हे 3 आपल्याला एम पीमध्ये असलेले दिसून येतात. त्यानंतर शेषाचलम जे आहे आंध्र प्रदेशमध्ये असणारा शेषाचलम बायोस्फिअर रिझर्व, निलगिरी बायोस्फिअर रिझर्व भारतातला पहिला बायोस्फिअर रिझर्व, अगस्त्यमलाई बायोस्फिअर रिझर्व इज इन केरला अँड तामिळनाडू. त्यानंतर गल्फ ऑफ मन्नार इज इन तामिळनाडू, ठीक आहे, बायोस्फिअर रिझर्व. अशा प्रकारचे 18 बायोस्फिअर रिझर्व आपल्याला भारतामध्ये असलेले दिसून येतात. 18 पैकी 12 जे आहेत ते युनेस्कोनी रिकॉग्नाइज्ड केलेले आहेत, ठीक आहे. 18 पैकी 2023 आपण बघतो आहे 12 जे आहेत बायोस्फिअर रिझर्व दे आर रिकॉग्नाइज्ड बाय युनेस्को. आणि हे 12 कोणते आहेत ते तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगावे, ठीक आहे. तर या टेबलमध्ये आपल्याला सगळ्यांचे इयर्स ऑफ एस्टॅब्लिशमेंट आणि स्टेट्सची लिस्ट आहे. एकदा आपण बघून घेऊया. सगळ्यात पहिले निलगिरी बायोस्फिअर रिझर्व आपण म्हणतो आहे कुठे आहे, 3 स्टेटमध्ये आपल्याला तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमध्ये असलेलं दिसून येत आहे, है ना, सगळ्यात पहिलं. दुसरं आहे नंदादेवी, NN लक्षात ठेवायचं. दुसरं बनलं होतं नंदादेवी उत्तराखंडमध्ये 88मध्ये. पुन्हा 88मध्ये नोकरेक, है ना, NNN स्टार्टिंगलाच आपल्याला असलेले दिसून येतात. नोकरेक बनलं मेघालयामध्ये. 1989मध्ये बनलं गल्फ ऑफ मन्नार बायोस्फिअर रिझर्व, कुठे, तामिळनाडूमध्ये. मन्नारचं अखात कुठे येतं, तामिळनाडूमध्ये. 1989लाच बनलं सुंदरबन्स बायोस्फिअर रिझर्व, म्हणजे दोन्ही समुद्राला लागून जे बनलेले आहेत ते 1989ला आपल्याला बनलेले दिसून येतात, है ना, वेस्ट बेंगॉलमध्ये आणि तामिळनाडूमध्ये. त्यानंतर मानस बायोस्फिअर रिझर्व सेम इयर 89मध्ये बनलं, आसाममध्ये येतं. ग्रेट निकोबार बायोस्फिअर रिझर्व, अरे हां आधीच्या ह्याच्यात आपण निकोबार सुटलं आपलं. ग्रेट निकोबार बायोस्फिअर रिझर्व 1989मध्ये अंदमान आणि निकोबार्स आयलँडवर हे आपल्याला असलेलं दिसून येतं. त्यानंतर 94मध्ये सिमलीपाल बायोस्फिअर रिझर्व ओडिसामध्ये. 1997मध्ये दिब्रू सिखोवा भारतातलं सर्वात लहान एरिया वाईज असणारं बायोस्फिअर रिझर्व आसाममध्ये. 1998मध्ये दिबांग जी आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. त्यानंतर पचमढी 1999मध्ये. 2000मध्ये कंचनजंगा, 2001मध्ये अगस्त्यमलाई, 2005मध्ये अमरकंटक, 2008मध्ये ग्रेट रन ऑफ कच्छ, 2009मध्ये कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व जे हिमाचल प्रदेशमध्ये आहे. 2010मध्ये शेषाचलम हिल्सवर बनलेलं बायोस्फिअर रिझर्व जे आंध्र प्रदेशमध्ये आहे. आणि 2011मध्ये पन्ना बायोस्फिअर रिझर्व आपल्या देशामध्ये आपल्याला बनलेलं दिसून येतं, ठीक आहे. तर ही सगळी लिस्ट तुम्ही एक भारताचा मॅप काढून छान 18च आहेत कारण तर छान त्याची आपण म्हणू की जे लोकेशन वाईज त्याला छान पिन करून त्याचे नावं लिहून ठेवा. आणि एकदा तुम्हाला ते लर्न झाले तर ह्या टॉपिकमधल्या पर्यावरणाच्या संवर्धन आणि संरक्षणाच्या टॉपिकमध्ये बायोस्फिअर रिझर्व हा टॉपिक तुमचा एकदम एक्झामच्या दृष्टीने मी म्हणेल की रेडी होऊन जाईल, ठीक आहे. धन्यवाद. इथे आपण थांबूया.